तुम्ही जर जागा, घर किंवा कुठलीही मालमत्ता घेत असाल तर त्याआधी हा व्हिडिओ बघायलाच हवाय। झालं असं की M.A. षणमुगम यांनी 31 ऑक्टोबर 2011 ला इंडियन ओव्हरसीज बँकेला आपली मालमत्ता विकण्याचा करार केला। करारानुसार बँकेने पूर्ण मुआवजा दिला आणि षणमुगम यांनी जागेचा ताबा बँकेला दिला। पण वर्षभरात अचानक षणमुगम यांचं निधन झालं आणि नोंदणीकृत विक्री म्हणजे रजिस्ट्रेशन राहून गेलं। मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी ती मालमत्ता दुसऱ्यांना विकली। आता बँकेने वारसांच्या विक्री विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे अर्ज दिला। न्यायाधिकरणाने बँकेचा मालमत्तेवर दीर्घकाळ ताबा आहे, बँकेने ठरलेला पूर्ण मुआवजा दिला आहे, त्यांच्या निधनामुळे नोंदणीकृत विक्री होऊ शकली नाही म्हणून जागेवर बँकेचीच मालकी आहे, वारसदारांनी केलेली विक्री बँकेवर बंधनकारक नाही असा निर्णय दिला। मग षणमुगम यांच्या वारसांनी न्यायाधिकरणाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। सुप्रीम कोर्टाने न्यायाधिकरणाचा आदेश रद्द केला। नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्री पत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही। विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। कोणत्याही स्थावर मालमत्तेची मालकी विक्री कराराने खरेदीदाराच्या नावे हस्तांतरित होत नाही। मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 नुसार 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता रितसर नोंदणीकृत विक्री दस्तऐवज करूनच विकली जाऊ शकते। विक्री करार करून ताबा घेतला तरी खरेदीदाराचा मालमत्तेत मालकी हक्क निर्माण होत नाही असं न्यायमूर्ती अभय एस ओक आणि उज्ज्वल भुयार यांनी म्हटलंय। याचा अर्थ असा की जरी तुमचा करार झालेला असला, मालमत्ता सोपवलेली असली तरी सुद्धा जोपर्यंत त्याची नोंदणी होत नाही तोपर्यंत कुठलीही मालमत्ता ही विकली गेलेली आहे असं होत नाही। जोपर्यंत नोंदणी होत नाही तोपर्यंत त्या सगळ्या मालमत्तेचे हक्क हे मालकाकडेच असतात। त्यामुळे जर का घर घेत असाल, जागा घेत असाल, कुठलीही मालमत्ता घेत असाल तर नोंदणीकृत ती पहिले करा। जर का ती नाही केली आणि मध्ये काही गडबड झाली तर असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात।